चालेल पण गंजू नका, झिजलात तरी चालेल पण गंजू नका. कारण अभियांत्रिकीचे दैवत डॉक्टर विश्वेश्वरय्या यांचा पाठ अभ्यासताना कानावर पडलेले विश्वेश्वरायांचे विचार मनाच्या अंतःकरणाला भिडले आणि डोळ्यासमोर विचार आला, मरावे परी कीर्तिरूपी उरावे. संत रामदासांचा हा विचार ही शिकवण देतो की माणूस जन्माला येतो आणि मृत्युमुखी पडतो, पण मागे उरते त्याचे कर्तृत्व, ख्याती आणि कीर्ती. चंदन झिजल्यावर त्याचा सुगंध दरवळतो. मग त्याचप्रमाणे जर आपलं आयुष्य एखाद्या चांगल्या कार्यासाठी झिजलं तर सुगंध दरवळणारच. कीर्ती कधी मागून मिळत नसते, कीर्ती ही आपल्या कामामुळे आपल्या पाठोपाठीत असते. मित्रांनो, जीवन म्हणजे काय? जीवन म्हणजे काय? जीवन म्हणजे अळवावरचं पाणी, आणि हे माहीत असूनही सर्वसामान्य माणसं या संसाराच्या माळजात पूर्णपणे गुरफटलेली असतात. मग मरणाचा विचार सोडा, अहो नुसत्या मृत्यूच्या कल्पनेने ती भयभीत होता. हे तर कटू सत्य आहे. जो जन्माला आला त्याला मरण येणारच, मग घाबरायचं कशासाठी? उलट मृत्यूवर मात करून ज्याने आयुष्याची आखणी केली ते खरे महापुरुष. संत रामदासांसारख्या सत्यपुरुषाने हे ओळखले होते, कीर्ती पाहत जाता सुख नाही, सुख पाहता कीर्ती नाही. जर माणसाला जर कीर्ती मिळवायची असेल तर त्याला वैयक्तिक सुखांची आहुती द्यावीच लागेल. बघा ना, स्वातंत्र्यवीर सावरकर, सुभाषचंद्र बोस यांनी स्वतःला स्वातंत्र्याच्या संग्रामात स्वतःला झोकून दिले आणि आज आपल्यामध्ये ते कीर्तिरूपाने जिवंत आहे. संभाजी महाराजांना लिहिलेलं पत्र संत रामदास म्हणतात, शिवराया साठवावे जीवित तुनवत मानावे, इह लोके परलोकी राहावे कीर्तिरूपी. संस्कृतीची ज्ञानगंगा मराठीत आणणारे, लोकांना भक्ती मार्गातून एकत्र आणणारे संत ज्ञानेश्वर, हाच देव सांगणारे संत तुकाराम, लोकांना व्यसनातून मुक्त करणारे संत गाडगे बाबा. बघा ना, अनेक महिला याच उंच आकाशी झेप घेत आहे. भारताची पहिली महिला अंतराळवीर कल्पना चावला, स्त्री शिक्षणासाठी जिने लढा दिला अशी सावित्रीबाई फुले, ताराबाई मोडक यांचा वसा पुढे चालवणाऱ्या तपस्विनी अनुताई वाघ. येणे जाणे जीवन मृत्यू ही निसर्गाची अटळ प्रक्रिया आहे. जो स्वतःचा विचार न करता इतरांच्या सुखाचा ज्याने विचार केला, इतरांच्यासाठी स्वतःसाठी ज्याने दुसऱ्यांचा विचार केला, स्वतःच्या सुखाची आहुती दिली, ते खरे लोक आज आपल्यामध्ये कीर्तिरूपाने अमर झालेले आहे. म्हणूनच मरावे परी कीर्तिरूपी उरावे हे आपलेही ध्येय असायला हवे. मित्रांनो, हा विषय आज हाताळण्याचा प्रयत्न असा की हा दिवस आपण स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन केलेला आहे, म्हणूनच त्यांना अभिवादन करते व माझ्या शब्दांना विराम देते.